तर 11वीच्या विद्यार्थ्यांनो, आपला उद्याचा पिरियड म्हणजे 21 तारखेचा पिरियड जो आहे तो पिरियड मी इथं व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे. तर तो तुम्ही बघा. तर आपला पुढचा जो पॉईंट आहे तो ओव्हरलॅपिंग आहे. ओव्हरलॅपिंग. आता ओव्हरलॅपिंग म्हणजे काय हे बघण्याआधी आपल्याला एक पॉईंट क्लिअर करायचा आहे की कुठलेही कोव्हॅलंट बॉन्ड किंवा आयनिक बॉन्ड्स फॉर्म होत असताना त्याला कमीत कमी 2 इलेक्ट्रॉन लागतात, 2 अनपेड इलेक्ट्रॉन लागतात. तर 2 अनपेड इलेक्ट्रॉन असतील तरच बॉन्डचं फॉर्मेशन होतं आहे. जसं की आता हायड्रोजन घेतले आपण, 2 हायड्रोजन घेतले तर इथं दोघांमध्ये शेअरिंग होतं आहे. किंवा 2 क्लोरीन घेतले तर 2 इलेक्ट्रॉनमध्ये अनपेड इलेक्ट्रॉनमध्ये प्रत्येकाच्या शेअरिंग होतं आणि कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. इथं एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल, इथं एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल. पण आता इथं बॉन्ड तयार होतात म्हणजे नेमकं काय होतं, तर कुठल्याही ॲटमला ऑर्बिटल्स असतात, ऑर्बिटल्स. तर ते लास्ट ऑर्बिट जे असतात ते कोणते असतात? एस ऑर्बिट असतो, पी ऑर्बिट असतो, डी ऑर्बिट असतो, एफ ऑर्बिट असतो. आपण प्रत्येक पिरियडला आपण थोडं का होईना आपण शिकत आलोच आहे. पण एस ऑर्बिट म्हणजे त्याचा जो शेप आहे तो स्पेरिकल शेप असतो, गोल वर्तुळाकार स्पेरिकल शेप असतो. एस ऑर्बिटचा स्पेरिकल शेप असतो. आणि पी ऑर्बिटचा जो शेप आहे तो डंबेल शेप असतो. डंबेल म्हणजे आडवा 8, उभा 8 आणि तिरका 8 हा पी ऑर्बिट असतो. हा सुद्धा डंबेल शेप असतो वेगळ्या पद्धतीनं. एफचा सुद्धा डंबेल शेप असतात. आपल्याला जास्तीत जास्त पी एस आणि पीचंच फक्त बघायचं इथं या ठिकाणी. तर स्पेरिकल शेप म्हणजे एस ऑर्बिट आणि पी ऑर्बिटचा शेप कसा असतो? डंबेल शेप. 8 हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि क्रॉस म्हणजे आडवा, क्रॉसमध्ये 8. ठीक आहे. तर इथं ओव्हरलॅपिंग म्हणजे काय बघू आपण. तर ओव्हरलॅपिंग, टाईप्स ऑफ ओव्हरलॅप बघू आधी. ओव्हरलॅपिंग म्हणजे कोणाचं होतं ओव्हरलॅपिंग? ॲटॉमिक ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होते, मगच बॉन्ड फॉर्म होत असतो. तर इथं टाईप्स ऑफ ओव्हरलॅप्स, 3 टाईपचे ओव्हरलॅप असतात. एस ओव्हरलॅप, दुसरा आहे पी ओव्हरलॅप आणि तिसरा आहे SP ओव्हरलॅप. 3 टाईपचे ओव्हरलॅप या ठिकाणी आहेत. तर बॉन्ड फॉर्म होण्यासाठी त्या ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये, कुठल्याही लास्टच्या ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये काय कंडिशन असते बॉन्ड फॉर्मिंगसाठी? इट शुड बी ऑर मस्ट बी हाफ फिल्ड. कसा असला पाहिजे? कुठलाही ॲटॉमिक ऑर्बिटल हाफ फिल्ड असला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी असली पाहिजे. आणि इट मस्ट कंटेन ॲटलिस्ट 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. त्यामध्ये कमीत कमी एक तरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला पाहिजे. ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये असल्या पाहिजेत, मगच बॉन्डचं फॉर्मेशन होतं किंवा ॲटॉमिक ऑर्बिटल होतं. म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये कसले पाहिजे? ॲटॉमिक ऑर्बिटल्स हाफ फिल्ड पाहिजे आणि अनपेड इलेक्ट्रॉन त्यात असला पाहिजे, मगच काय होईल? ओव्हरलॅप. आणि त्यामुळं त्याचे 3 टाईप्स पडतात, SS, PP आणि SP. मग आता पहिला बघू आपण टाईप काय? SS ओव्हरलॅप. SS ओव्हरलॅप म्हणजे काय? समजा हायड्रोजन घेतला आपण, ॲटमच्या स्वरूपात आपण असं लिहितो. हायड्रोजन मॉलिक्यूल कसा लिहितो? अशा पद्धतीने लिहितो. H2 हा मॉलिक्यूल आहे, H हा ॲटम आहे, हायड्रोजन, H2 हा मॉलिक्यूल आहे. तर यामध्ये हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 हॅविंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. आणि दुसरा हायड्रोजनसुद्धा कसा असतो? हायड्रोजन दुसरा म्हणजे वेगळा नसतो, काय एकच असतं, 1s1. ह्याचं शेवटची कक्षा काय? S. याची पण लास्ट ऑर्बिट काय? ॲटॉमिक ऑर्बिटल्स S. मग तुम्हाला मगाशी सांगितलं S ऑर्बिट हा स्पेरिकल शेप्ड असतो. याचा एक ॲटॉमिक ऑर्बिटल इथं प्रोटॉन असेल आणि इथं इलेक्ट्रॉन फिरत असतो, असं कुठल्या तरी डायरेक्शनमध्ये, एका डायरेक्शनमध्ये फिरत असेल. हा 1s1 कोणाचा? हायड्रोजनचा. प्लस त्याचा दुसरा हायड्रोजन आपण क्लोज आणला, त्याचंसुद्धा ॲटॉमिक ऑर्बिटल सेमच असणार आहे, वेगळं नसणार आहे. प्रोटॉन एक असतो आणि इलेक्ट्रॉन फिरत असतो, पण त्याची दिशा जी आहे, स्पिन जो आहे, ती पहिल्याच्या ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या अपोजिट स्पिनमध्ये तो फिरत असतो. दोन्हींचा इलेक्ट्रॉनची फिरण्याची दिशा वेगळी असली पाहिजे, एकमेकाच्या अपोजिट असली पाहिजे, तरच ते एकमेकाच्या क्लोज येतील. हा सुद्धा हायड्रोजन 1s1H. तर या ठिकाणी these 2 electrons having unpaired electron each but they spin opposite to each other. एकमेकाची दिशा कशी आहे? अपोजिट आहे. दोन्ही समजा एकाच दिशेने फिरत असतील, क्लॉकवाईजच फिरत असतील, एक क्लॉकवाईज फिरतो आणि दुसरा अँटी क्लॉकवाईज फिरतो,
पण जर दोन्ही क्लॉकवाईज फिरत असतील तर ते दोन्ही एकत्र येणार नाहीत. पोटेन्शियल एनर्जी वाढणार आहे, बॉन्ड फॉर्मेशन होणार नाही. पण इथं पोटेन्शियल एनर्जी कमी होण्यासाठी यांची दिशा कशी पाहिजे? अपोजिट पाहिजे. एक इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरत असेल तर दुसरा इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज फिरला पाहिजे. मग एकमेकाचा चार्ज जे आहेत ते काय करतात? बॅलन्स करतात किंवा न्यूट्रल करतात. आणि म्हणून या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी कमी असते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशी लागते? कमी लागते. कुठलाही बॉन्ड फॉर्म होण्यासाठी किंवा स्टेबल मॉलिक्यूल तयार होण्यासाठी पोटेन्शियल एनर्जी कमी लागते. तर या ठिकाणी ओव्हरलॅपिंग काय होते बघा. आता ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? दोन ॲटॉमिक ऑर्बिटल्स एकत्र येतात. आता प्रोटॉन आहे, पॉझिटिव्हली चार्ज असतो. इथला पण प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज असतो. इथला इलेक्ट्रॉन जो आहे ॲटॉमिक ऑर्बिटल निगेटिव्हली चार्ज असतो. हा पण निगेटिव्हली चार्ज असतो. आता आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह काय असणार आहे? अट्रॅक्शन. कारण रिपल्शन काय असणार आहे? पॉझिटिव्ह रिपल्शन असेल. निगेटिव्हसुद्धा रिपल्शन असेल. पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशामध्ये असणार आहे? न्यूक्लियस ऑफ वन ॲटम अँड इलेक्ट्रॉन ऑफ अनदर ॲटम देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अँड याचा न्यूक्लियस आणि याचा इलेक्ट्रॉन ह्या दोघांमध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. म्हणजे रिपल्शन पण असतात आणि अट्रॅक्शन पण असतात. ह्या दोघांमध्ये रिपल्शन होईल, ह्या दोघांमध्ये रिपल्शन होईल. पण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय होईल? फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल. म्हणजे काय सांगता येईल याच्यावरून? फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स आर डॉमिनेट्स ओव्हर फोर्स ऑफ रिपल्शन टिल द मॉलिक्यूल इज प्रेझेंट. मग आता इथं काय होईल? एकमेकामध्ये ओव्हरलॅपिंग होतं आहे. ओव्हरलॅपिंग होते म्हणजे काय होतं आहे बघू आपण. अशा पद्धतीनं काय होती? ओव्हरलॅप होतील ॲटॉमिक ऑर्बिटल्सची. इथला पॉझिटिव्ह चार्ज इथला पॉझिटिव्ह चार्ज आहे तसा राहतो. इथला इलेक्ट्रॉन इकडं फिरणारा आणि ह्याचा अपोजिट क्लोज हे दोन्ही पेअर होतील इथं. आणि इथं 1s2 होईल आणि H2 मॉलिक्यूल फॉर्म होईल. मग इथं पॉझिटिव्ह हे इलेक्ट्रॉन फिरत असतात. हे इलेक्ट्रॉन म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथं डॉमिनेट झालेला असतो. जर आपण दोन्ही क्लोज आणले अजून याच्यापेक्षा अजून दोन्ही क्लोज आणले तर काय होईल? फोर्स ऑफ रिपल्शन्स डॉमिनेट्स ओव्हर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. ठीक आहे. तर हे झालं एस ओव्हरलॅप. हा एस ऑर्बिटल आहे, हा एस ऑर्बिटल आहे. या दोघांमध्ये जे ओव्हरलॅपिंग झालं ते कोणत्या टाईपचं झालं? एस ओव्हरलॅप. मग डेफिनेशन काय सांगता येईल बघा. आता हा फील्ड होता 1s1 हा फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये अनफिल्ड इलेक्ट्रॉन आहेच. याचंसुद्धा मेन्शन करायचं आपल्याला. तर या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन सांगतो. ऑलरेडी आहे. आता हेच नोट्स तुम्हाला लिहायचे आहेत. नंतर मी तुम्हाला PDF करून पाठवतो. तर या ठिकाणी द हाफ फील्ड एस ऑर्बिटल ऑफ वन ॲटम, एका ॲटमचा हाफ फील्ड एस ऑर्बिटल हॅविंग अनपेड इलेक्ट्रॉन, त्याच्यामध्ये काय असणार आहे? अनपेड इलेक्ट्रॉन असणार आहे. ओव्हरलॅप्स विथ अनदर हाफ फील्ड एस ऑर्बिटल हॅविंग अनपेड इलेक्ट्रॉन, त्याच्यामध्ये सुद्धा अनपेड इलेक्ट्रॉन आहे. ऑफ अनदर ॲटम कॉल्ड ॲज एस ओव्हरलॅप. बघा आता इथं द हाफ फील्ड हा हाफ फील्ड आहे 1s1. हाफ फील्ड एस ऑर्बिटल ऑफ वन ॲटम हा हाफ फील्ड आहे. याच्यामध्ये हॅविंग अनपेड इलेक्ट्रॉन और विथ अनपेड इलेक्ट्रॉन ओव्हरलॅप्स विथ कोणाबरोबर ओव्हरलॅप झाला? विथ अनदर हाफ फील्ड एस ऑर्बिटल हॅविंग अनपेड इलेक्ट्रॉन ऑफ अनदर ॲटम कॉल्ड ॲज एस ओव्हरलॅप. तर ही डेफिनेशन अशी आहे. आणि याचं एक्झाम्पल म्हणजे फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल. H2 मॉलिक्यूल कंटेन्स. आता याचं फॉर्मेशन अशा पद्धतीने लिहायचं आपल्याला बघा. H2 मॉलिक्यूलमध्ये 2 हायड्रोजन आहेत. एस ऑर्बिटल हॅविंग स्पेरिकल शेप. मी मग सांगितले तुम्हाला 2 हायड्रोजन्स व्हेन कम्स क्लोज टू इच अदर देन फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस ऑफ वन ॲटम अँड इलेक्ट्रॉन ऑफ अनदर ॲटम टेक्स प्लेस. एकाचा न्यूक्लियस दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होईल. द ओव्हरलॅपिंग टेक्स प्लेस बिटवीन 2 1s1 atomic orbitals of both hydrogen, hence H2 molecule is formed. तर हे झालं H2 मॉलिक्यूलचं फॉर्मेशन. त्यानंतर दुसरा टाईप आहे PP ओव्हरलॅप. बघा आता PP ओव्हरलॅप मी तुम्हाला मगाशी सांगितलं. PP ओव्हरलॅप म्हणजे काय? तर डंबेल शेप असतो PP ओव्हरलॅप. आता इथं फॉर्मेशन बघा कोणतं आहे? F फ्लोरिनचा आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 9. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा कसं आहे? 1s2 2s2 2px2 2py2 2pz1. ठीक आहे. तर एकच अनपेड इलेक्ट्रॉन आहे. हाफ फील्ड आहे, अनपेड इलेक्ट्रॉन आहे. तर एका एफचं कडं एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. तर आपण 2 एफ घेतले इथं एफ बघा 2px डंबेल शेप 2py आणि 2pz. इथं एक इलेक्ट्रॉन अनपेड आहे. इथं पण तसंच आहे. दुसरा फ्लोरिन आहे. याचं पण एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. आणि दोघांचं काय झालं? इथं ओव्हरलॅपिंग झालं. आणि या ठिकाणी
2 इलेक्ट्रॉन आहेत. इथं एक आहे, इथं दोन्हीचा अपोजिट स्पिन आहे. स्पिन कसा आहे दोघांचाही? अपोजिट स्पिन आहे. एफ ओव्हरलॅप, पी ओव्हरलॅप आणि एफ म्हणजे F2 मॉलिक्यूल फॉर्म झाला. डेफिनेशन बघा तशीच आहे. वेन द हाफ फिल्ड p ऑर्बिटल ऑफ one atom having unpaired electron overlaps with another half filled p orbital having unpaired electron of another atom called as pp overlap. त्याला म्हणतो आपण pp overlap. म्हणजे half filled p orbital of one atom having unpaired electron overlaps with another half filled p orbital having unpaired electron of another atom called as pp overlap. फॉर्मेशन ऑफ F2 मॉलिक्यूल बघा अशा पद्धतीने हे फॉर्मेशन आहे. त्या नोट्स पण तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा जो आहे तो SP ओव्हरलॅप आहे. बघा SP ओव्हरलॅप म्हणजे एक S घ्यायचा, दुसरा P ऑर्बिटल घ्यायचा. म्हणजे कोणाचा असेल S हा आपण हायड्रोजनसाठी वापरतो, यूज करतो, आणि P हा फ्लोरिनचा म्हणजे HF मॉलिक्यूल, फॉर्मेशन ऑफ HF मॉलिक्यूल. पण डेफिनेशन कशी आहे तशीच, पॅटर्न तोच आहे. फक्त बघा द ओव्हरलॅप बिटवीन वन हाफ फिल्ड S orbital of one atom with half filled 2pz orbital of another atom to form covalent bond called as sp overlap. HF molecule 1s1 1s2 2s2 2px2 2py2 2pz1. याचा p1 अनपेड इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण अनपेड इलेक्ट्रॉन आहे. इथं शेप डंबेल आहे, इथं डंबेल शेप आहे पीचा म्हणजे एफचा, आणि इथं स्पेरिकल शेप आहे हायड्रोजनचा. तर या दोघांमध्ये काय झालं? ओव्हरलॅपिंग होईल. ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर SP ओव्हरलॅप या ठिकाणी काय होणार आहे? हा स्पेरिकल शेप आणि हा डंबेल शेपचा P ओव्हरलॅप, म्हणून इथं HF मॉलिक्यूल तयार होतं. हा HF मॉलिक्यूल तयार होतं. म्हणजे याचा स्पिन कसा असणार आहे? इकडे इलेक्ट्रॉन जर क्लॉकवाईज फिरत असेल तर हा अँटी क्लॉकवाईज फिरतो. बस पॅटर्न तोच आहे, डेफिनेशन तशीच आहे. ठीक आहे. तर ह्या PDF करून मी पाठवतो नोट्स. तुम्ही उद्यापर्यंत तुमच्या नोट्स ह्या कंप्लीट करा, म्हणजे परवा दिवशी आपल्याला नेक्स्ट पिरियडला आपल्याला पुढचा पॉईंट घेता येईल. ठीक आहे.